गुड मॉर्निंग. मागच्या क्लासमध्ये आपण जो 8 नंबरचा चॅप्टर आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये, त्या चॅप्टरला आपण स्टार्ट केलेला आहे. जसं की तुम्ही न्यूजमध्ये वगैरे पाहिलंच असेल, गव्हर्मेंटनं ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत सिलेबसच्या बाबतीत 25% काहीतरी कमी करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर त्याच्यानुसारच आपण जाऊया. ज्या ज्या पॉईंट्स असतील त्या, याचा अर्थ काय आहे की त्या सिलेबसमध्ये जसं की पाहिलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या थिंग्स अशा होत्या जी की सपोज करा, कॅन यू रिकॉल, कॅन यू रिमेंबर, कॅन यू टेल, कॅन यू थिंक, अशा प्रकारचे जे काही पॉईंट्स होत्या त्या सिलेबसमध्ये, अशा काही पॉईंट्स ज्या आहेत त्यातून त्यांनी रिमूव्ह केलेले आहेत, रिड्यूस केलेले आहेत, कमी केलेले आहेत. तर याचा अर्थ असा नाही की आपला सगळा सिलेबस म्हणजे जवळपास सिलेबस काढलेला आहे, तसं नाही. सगळे चॅप्टर्स अवेलेबल आहेत अजून पण त्यातून कंटेंट जो आहे, काही कंटेंट जे की इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आहे, तो आय थिंक काढलेला आहे, सगळ्यांनी बघितलं असेल. ओके, सो वी आर लर्निंग अबाउट चॅप्टर दॅट इज युजफुल अँड हार्मफुल microbes. Okay, chapter number 8, that is useful and harmful microbes. त्यामध्ये आपण फर्स्ट युजफुल बॅक्टेरिया बघितलं होतं. युजफुल मायक्रोब बघतोय आपण, मायक्रोब्स पाहतोय. त्यामध्ये फर्स्ट बघितला होता लॅक्टोबॅसिली. ओके, लॅक्टोबॅसिली इज अ बॅक्टेरिया, राईट, रॉड शेप्ड बॅक्टेरिया, ॲनारोबिक बॅक्टेरिया, जो काय करत होता, मिल्कचं कन्व्हर्जन आपल्याला कर्डमध्ये, योगर्टमध्ये करून देत होता आणि त्याच्या मदतीनं आपण जे आहेत तो योगर्ट बनवत होतो. म्हणजे हा युजफुल बॅक्टेरिया आहे, आपल्यासाठी काम करतो आहे, चांगलं काम करतो आहे, म्हणून आपण याला युजफुल म्हणतो आहे. इवन आपण याला कंझ्युम करतो पण आपल्याला काही होत नाही. म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स जे आपल्याला कुठल्याच प्रकारचं नुकसान देत नाहीत, त्यांच्यामुळं आपल्याला नुकसान होत नाही, त्यांना आपण युजफुल ऑर्गॅनिझम्स म्हणतो. तर असंच ह्या लॅक्टोबॅसिलीचं होतं. नाउ नेक्स्ट युजफुल ऑर्गॅनिझम इज, we have another bacteria, that is second bacteria, that is rhizobium. आता हा पण एक काय आहे, हा पण एक बॅक्टेरियाच आहे. ओके, हा पण बॅक्टेरिया आहे, युजफुल आहे. आता तो कसा आहे आपण पाहूया. ॲक्च्युली रायझोबियम जो बॅक्टेरिया आहे, जर आपल्याला हा स्पेशीज पाहायचा असेल, याला जर बघायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, एक आपल्याकडे एक्सपेरिमेंट दिलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही याला पाहू शकता. तर पहिल्यांदा तर आपल्याला रूट घ्यायचे आहेत काही लेग्युम प्लांट्सच्या. लेग्युम प्लांट्सचा अर्थ होतो पॉड प्रोड्युसिंग किंवा बीन प्लांट्स, म्हणजे जे शेंगा लागणारे जे प्लांट्स असतील, लाईक आपण ग्राउंडनट घेऊ, सोयाबीन घेऊ, त्यामध्ये परत आपण पी प्लांट घेता येतं, स्वीट पी. तर अशी जे लेग्युमिनस प्लांट्स असतात, लेग्युम प्रोड्यूस करणारे, तर अशा प्लांट्सच्या सराउंडिंग, रूटच्या सराउंडिंगमध्ये हा बॅक्टेरिया सापडतो सॉईलमध्ये. म्हणजे रूट्सच्या सराउंडिंगमध्ये त्याला रूट्सची गरज आहे त्याची, म्हणजे अशा पॉड प्रोड्युसिंग प्लांट्सच्या रूट्सची गरज असते, म्हणून तो बॅक्टेरिया तिथं राहतो. जर आपण एखादा लेग्युमिनस प्लांट काढला, सपोज करा आपण सोयाबीनचं प्लांट काढलं किंवा नट प्लांट काढला ग्राउंडनटचा, तर त्या प्लांट्सच्या रूट्सना पहिल्यांदा आपल्याला वॉशआउट करून घ्यायचं, म्हणजे स्टरिलाइज करायचं आहे विथ द हेल्प ऑफ अल्कोहोल. ओके, इथाइल अल्कोहोल म्हणू आपण. तर आपण जे अल्कोहोलचा कॉमनली आपण स्टरिलायझेशनसाठी वापर करतो. आजकाल जे आपण हँड सॅनिटायझर वापरतो त्यामध्ये पण अल्कोहोल असतं, तर ते पण आपण एक प्रकारचं हँड स्टरिलायझेशन करतो आहे. म्हणजे आपण काय करतो की स्टरिलाइज करणं म्हणजे कुठलाही एखादा मटेरियल असेल किंवा एखादा कंटेनर असेल, हँड असेल, काहीही असेल. आता मटेरियल कोणतं आहे, प्लांट मटेरियल, याला जर आपण अल्कोहोलमध्ये डीप केलं,
एक 2-3 मिनटासाठी जर ठेवलं तर त्याला स्टरिलायझेशन म्हणतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या ज्या कोणत्याही मायक्रोब्सचं कंटॅमिनेशन असेल, त्यामध्ये कोणी असतील तर त्या किल होतात आणि तिथं स्वच्छ जे आहे ते जे काही उरतं ते फक्त त्या प्लांटच्या रूट्सच उरतील. ओके, आता त्या रूट्स उरतात. आता ह्या वरचं सगळं काही निघून गेलं. मग आता आपल्याला काय करायचं असतं की त्या स्टरिलाइज्ड जे रूट्स घेतले आपण त्याचा असा रूटचा एक थिन सेक्शन वरून, याला ट्रान्सवर्स सेक्शन आपण मी मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं आहे, इट इज ट्रान्सवर्स अँड इट इज वर्टिकल सेक्शन आपण त्याला म्हणू अशा प्रकारे. ओके, लॉन्जिट्यूडनल सेक्शन जर असं जर चिरलं असेल आपण तर लॉन्जिट्यूडनल सेक्शन आणि दिस इज अ ट्रान्सवर्स सेक्शन. तर आपण अशा पद्धतीने एक बारीक थिन त्याचा पार्ट कट करणार, पातळ एकदम. आणि काल जसं आपण स्लाईड वापरली होती, ग्लास स्लाईड, त्याच्यावरती तो थिन पार्ट ठेवणार. म्हणजे टेक रूट्स ऑफ लेग्यूम प्लांट अँड sterilize them. Okay, sterilize them. Then take a thin section of roots. एका रूटचं थिन सेक्शन घेणार आहोत आणि डीप इन सॅफ्रॅनिन for 2 to 3 minutes. ओके, सॅफ्रॅनिन जसं काल आपण मिथाईल ब्ल्यू टाकला होता लॅक्टोबॅसिलीला ऑब्झर्व करण्यासाठी, आता रायझोबियमला पाहण्यासाठी आपल्याला सॅफ्रॅनिन टाकावं लागणार आहे, कारण तो प्लांट मटेरियलचा जो रूटचा पार्ट आहे, म्हणून इथे हा स्टेन वापरला जातो. इट इज अ स्टेन फॉर अ स्टेनिंग पर्पज. आता मग आपल्याला ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप ही प्रोसिजर आहे पुस्तकमध्ये. या पद्धतीने जर आपण फॉलो केलं तर आपल्याला काय दिसतं त्या ठिकाणी, रॉड शेप्ड बॅक्टेरिया दिसतील. तर त्या कोणत्या असतात, तर त्या असतात रायझोबियम. हे आपल्याला कुठं दिसले, त्या प्लांटच्या सेक्शनमध्ये दिसले. याचा अर्थ काय आहे, हा कुठं राहतोय, त्या सराउंडिंगमध्ये राहतोय आणि तो जातोय कुठं राहण्यासाठी, त्या प्लांट्सच्या रूटमध्ये एंटर करतोय. तर अशा प्रकारचे जे आहे आपल्याला त्याला ऑब्झर्व करता येतं. ही मेथड आहे. ओके, तर आता याचं काय कारण आहे की आपल्याला या रूट्समध्ये सापडतं ते बघायचं आहे आणि हा कसं काय यूजफुल म्हटलेलं असेल. ओके, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्लांट्स असतील यांना नायट्रोजनची गरज पडते. आपण नायट्रोजन सायकल बघितली होती. नायट्रोजन सायकलमध्ये नायट्रोजन फिक्सेशन बघितलं होतं. नायट्रोजन फिक्सेशन बायोटिक पद्धतीनं आपण 2 सांगितलं होतं. नायट्रोजन फिक्सेशन इज ऑकर बाय अबायोटिक ॲज वेल ॲज बायोटिक प्रोसेसेस. तर या ठिकाणी बायोटिक प्रोसेस म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या मदतीनं होणारा नायट्रोजन फिक्सेशन. कारण हे N2चा जो फॉर्म असेल, ओके, N2 जो आहे, प्लांट्स रिक्वायर नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ आपण म्हणू नायट्राइट अँड नायट्रेट. ओके, तो नायट्रोजन घेऊ शकत नाही. प्लांट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन तो घेऊ शकत नाही, तो घेणार नाही. का घेणार नाही, त्याला तसं घेताच येत नाही. नायट्रोजन गॅस डायरेक्टली जर घेतला असतं तर मग ह्यांचं काही कामच नव्हतं. ओके, तर तसं घेता येत नाही, ते हार्मफुल असतं. मग काय, हे नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस बघितली आपण नायट्रोजन सायकलमध्ये. तर या ठिकाणी हे नायट्रोजन फिक्सेशन करणंच म्हणजे हे याचं काम आहे या रायझोबियमचं त्या प्लांट्ससाठी. आता हे रायझोबियम करतात काय की एखादा लेग्यूम प्लांट असेल,
सपोज करा एक आपल्याकडं कुठला तरी लेग्युम प्लांट, सोयाबीन प्लांट आहे, ओके, आणि हे त्याचं अंडरग्राउंड पार्ट इज सॉईल सरफेस, ओके, दिस इज सॉईल सरफेस. आणि खाली आपण पहिल्यांदा अशा प्रकारच्या रूट्स असतात भरपूर साऱ्या, प्रायमरी, सेकंडरी ॲज वेल ॲज टर्शरी रूट्स, ओके. ह्या रूट्स आहेत. यांना रूट हेअर्स पण असतात अवेलेबल. रूट हेअर्स दिसतात आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे, यांच्यावरती रूट हेअर्स. हे रेड कलरच्या ज्या आहेत त्या आपण काय दाखवलं, रूट हेअर्स. आणि जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं अशा लेग्युमिनस प्लांट्सना, जर सोयाबीनचा प्लांट कम्प्लिटली तुम्ही बाहेर काढून बघा जमिनीच्या, तुम्हाला त्याच्यावरती अशा गाठी दिसतील, अशा दिसतील. सोयाबीन असेल, ग्राउंडनट असेल किंवा दुसरा कुठलाही बी पॉड प्रोड्युसिंग, शेंगा ज्या प्रोड्यूस करणाऱ्या प्लांट्स असतात, क्रॉप व्हरायटीज, त्यांच्याकडे असं बघा तुम्ही. त्याच्यामध्ये जे आहेत रूट्सना तुम्हाला अशा प्रकारच्या गाठी दिसतात. दॅट आर कॉल्ड नोड्यूल्स. रूट नोड्यूल्स, त्यांना काय म्हणायचं, रूट नोड्यूल्स. रूट नोड्यूल्स प्रेझेंट असतात. ते नोड्यूल्स का आलेले असतात ते आता आपण बघू. हे रायझोबियम जी स्पेसीज आहे बॅक्टेरियाची, इथं सॉईलमध्ये असतं. इथं आहे समजा रायझोबियम, ओके. तर हा रायझोबियम काय करतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन असतो कुठल्या फॉर्ममध्ये, N2च्या, तो पाण्यासोबत ब्लेच झाला, मिक्स झाला आणि सॉईलमध्ये मिक्सअप झाला, किंवा एखादी बॉडी जी आहे डिकम्पोज होऊन नायट्रोजन जिथं रिलीज झाला असेल, तर काय करणार, याचं बायोटिक प्रोसेस थ्रू या स्वतः काय करणार की याला फिक्स करणार. म्हणजे नायट्रोजनचं कन्वर्जन तो नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये करून करणार. सोबतच हा काय करतो, हे तर यांना घेऊन यांना देतो, हे ॲब्झॉर्ब करतील, आणि स्वतः जो आहे तो जाऊन या रूटमध्ये राहतो. कोणाच्या, प्लांट्सच्या, लेग्युमिनस प्लांट्सच्या. तर आपण म्हणू रायझोबियम लिव्ज इन रूट्स ऑफ लेग्युम प्लांट. हा त्यांच्या रूट्समध्ये जगतोय, त्यांच्या रूट्समधल्या न्यूट्रियंट्स तो स्वतः वापरतोय, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना काय देतोय, नायट्रेट जे आहे ते फिक्स करून देतोय. नायट्रोजन जो आहे त्याला कन्वर्ट करून देतो, म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करून प्लांट्सना देतोय. म्हणजे काय करतोय, काहीतरी देतोय आणि त्याच्या बदल्यात काहीतरी घेतोय. काय घेतोय, त्यांच्यापासून न्यूट्रियंट्स, प्लांटच्या सेल ज्या असतात त्यांच्यामधले न्यूट्रियंट्स तो यूज करतोय, तो स्वतः जगतोय त्यांच्यावर, आणि त्यांना त्याच्या बदल्यात हे नायट्रेट जे आहे ते त्यांना देतोय. तर मग याच्यावरून काय समजतं की या ठिकाणी कोणाचं नुकसान आहे का, कोणाचं नुकसान नाही. का नाही, कारण बॅक्टेरिया काय करतोय की प्लांट्सना नायट्रेट फिक्स करून देतोय. नायट्रेट द्यायला आहे, हा नायट्रेट आहे, ओके. नायट्रेट दिला आणि सोबतच वापस काय घेतोय, त्याच्यासाठी लागणारे न्यूट्रियंट्स, ओके. आणि तो घेतोय आणि निघून जातोय असं नाही, तो इथंच राहतोय, त्यांच्यामध्येच जगतोय, आणि त्यांना तिथं सॉईलमधून जे आहे ते नायट्रोजन फिक्स करत राहणार, आणि तो तिथंच राहणार, त्यांच्यासोबत राहणार. म्हणजे या ठिकाणी दोघांचाही एक प्रकारचा बेनिफिट आहे, दोघांचाही फायदा आहे या ठिकाणी. म्हणजे प्लांटचा बी फायदा आहे, बॅक्टेरियाचा बी फायदा आहे. कॉमनली जर बघा, एखादी जर हार्मफुल पॅथोजन आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, एखाद्या प्लांट बॉडीमध्ये एंटर केला तर तो कम्प्लिटली त्यांनाच नुकसान करतो, त्यांचे न्यूट्रियंट खातो, त्यांना काही देत नाही. म्हणून अशा कंडिशन्समध्ये सहसा प्लांट्स स्वतःच्या शरीरामध्ये कोणाला ठेवतच नाहीत सहसा, आणि जर आलाच एखादा पॅथोजन तर ते त्यांच्यासाठी नुकसान पोहोचवतं, राईट. तर मग इथं तसं होत नाही. तर अशा प्रकारचं जे रिलेशन आहे, कसा रिलेशन विच इज बेनिफिशियल टू बोथ प्लांट ॲज वेल ॲज बॅक्टेरिया. दिस टाईप ऑफ रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज सिम्बायोसिसला आपण डिफाईन करू. कसं करणार, इट इज अ
इट इज अ बेनिफिशियल, असं करू आपण, it is relationship between two organisms which is beneficial to each other. Symbiosis is the relationship between two organisms which is beneficial to each other. That is called, याला म्हणतात, अशा कन्सेप्टला म्हणतात म्युच्युअलिझम. याला काय म्हणायचं? म्युच्युअलिझम. म्युच्युअल अंडरस्टँडिंग, या ठिकाणी म्युच्युअल रिलेशन आहे रायझोबियम आणि लेग्युम प्लांट्सच्या रूट्स म्हणजे प्लांट्समध्ये. तर अशा प्रकारचं बेनिफिशियल म्युच्युअली अंडरस्टँडिंग आहे दोघांमध्ये, म्हणून याला आपण म्हणतो सिम्बायोसिस. एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं. फॉर एक्झाम्पल इथं काय सांगणार? रायझोबियम प्रोवाइड नाइट्राइट and nitrate to legume plant and it uses असं करू आपण, and rhizobium utilize their nutrients for him. हे आहे एक्झाम्पल. आपण कोणाचं दिले? रायझोबियम प्रोवाइड नाइट्राइट अँड नाइट्रेट टू लेग्युम प्लांट्स. ओके, लेग्युम प्लांट अँड रायझोबियम युटिलाइज देअर न्यूट्रियंट्स फॉर हिम. म्हणजे काय करतोय? त्यांना नायट्रेट अँड नायट्राइट फिक्स करून देतोय आणि त्याच्या बदल्यात तो त्यांच्याकडून न्यूट्रियंट्स मिळवतोय. सो दिस टाइप ऑफ रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज सिम्बायोसिस और सिम्बायोटिक रिलेशनशिप असं पण म्हणता येतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक नाव ऐकलं असेल, लायकेन्स असतात. लायकेन्स पण एक अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे, ऑर्गॅनिझम आहे ज्यामध्ये दोघांचं कॉम्बिनेशन असतं. अल्गी प्लस फंगी मिळून हा ऑर्गॅनिझम बनला आहे, इक्वल्स टू लायकेन. या ठिकाणी पण दोघं, हा डिकम्पोजर आहे. फंगी आपल्याला माहिती आहे, तो डिकम्पोज करून या अल्गीला न्यूट्रियंट्स पुरवतो, तिथला मॅटर जवळचा, आणि त्या न्यूट्रियंट्समुळं हा अल्गी जो आहे त्याच्या न्यूट्रियंट्सच्या बदल्यात स्वतः फोटोसिंथेसिस करतो आणि याला जे आहे ते त्याला जगण्यासाठी फूड प्रोव्हाइड, न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे ह्या ठिकाणी दोघांचं बेनिफिशियल या ठिकाणी फायदा आहे दोघांचा, ते देखील एक सिम्बायोसिसचाच उदाहरण आहे. सो दिस इज अबाउट रायझोबियम. इट इज अ काइंड ऑफ बॅक्टेरिया विच इज यूजफुल फॉर द पर्पज ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. ओके, नायट्रोजन फिक्सेशनसाठी यूजफुल आहे लेग्युम प्लांट्ससाठी. ओके, हे तर झालं रायझोबियमचं नायट्रोजन फिक्सेशन कशासाठी होतं, का होतं. ओके, नाव आता काही माहिती ज्याची आपल्याला गरज आहे.
आता आपल्याकडं ग्राम प्रोड्यूस केलं जातं, ग्राम, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम वगैरे जे असतात, किंवा आपण म्हणू आपण म्हणू पल्सेस प्रोड्यूस केल्या डाळीच्या ज्या क्रॉप्स डाळीच्या ज्या व्हरायटीज असतील त्यामध्ये आपण म्हणू तूर डाळ, मुगाची डाळ जे असतात डाळी यांचं क्रॉप जे करतो, मुगाचं कल्टिवेशन, उडदाचं, व्हरायटी ऑफ लेग्युमिनस प्लांट्स आहेत ज्यामध्ये बीन्स प्रोड्यूस केल्या जातात, तिथं आपल्याला शेंगा दिसतात. ओके, तर या सगळ्या, किंवा आपण सपोज करा सोयाबीनचं उदाहरण घेतलं, सोयाबीन क्रॉप घेतला, क्रॉपला हार्वेस्ट करतो आपण जवळपास 3 ते 3.5 तो जो काही टाईम ड्युरेशन मंथ जो असतो त्या महिन्यामध्ये 3 महिन्याच्या नंतर हा जवळपास हार्वेस्टिंगला येत असतो. तो सीझनल क्रॉप आहे, तर हार्वेस्टिंग करतो आपण, राईट. हार्वेस्टिंग म्हणजे क्रॉप काढला, सोयाबीन काढलं. आता काय करतो आपण, ते कापल्यानंतर मग काय करणार की त्याच्या वरचा जो पार्ट आहे, आपण कापण्याची पद्धत आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपण काय करतो की त्याला डिस्ट्रॉय करून टाकतो. आता काही जण ॲनिमल्सना डिस्ट्रॉय करतात, काही जण ॲनिमल्सना देतात ॲज अ ॲनिमल यूज ॲज अ फूड. ॲनिमल्स यूज ॲज अ फूड म्हणजे ते खातात. फूड म्हणण्यापेक्षा आपण त्यांना म्हणू त्याला काय म्हणू आपण, त्यांच्यासाठी जे आपण जसं ज्वारीचं प्रोडक्शन केलं, ज्वारीचा प्लांट ॲज अ फूड म्हणून त्यांना देतो, तर तशाच प्रकारचं जे आहे ते फोडर, हा वर्ड लक्षात ठेवा, फोडर मीन्स त्यांच्यासाठी चारा. ओके, ॲज अ फूड. मग असं होतं काही वेळा, पण काही वेळा असं पण दिसतं की हे डिस्ट्रॉय केलं जातं, काही जण डिस्ट्रॉय करून टाकतात. मग काय याच्यामुळं आता आपल्याला इथं काय समजायचं आहे की तुम्हाला माहिती आहे की पल्सेसमध्ये जास्त काय असतो, कुठला पदार्थ कंटेंट आहे, न्यूट्रिएंट, प्रोटीन. ओके, प्रोटीन्स जास्त आहेत, बरोबर. म्हणून आपल्याला सगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स भेटतात, म्हणून आपण डाळी खातोय. अमायनो ॲसिड्सनं बनलेलं असतं प्रोटीन. म्हणून आता ह्या ठिकाणी असे जे प्लांट्स असतील, मग हे सगळे ग्राम जे आहेत किंवा पल्सेसच्या सगळ्या व्हरायटीज आहेत, क्रॉप व्हरायटीज, यांच्याकडं ओबियसली त्यांच्याकडं प्रोटीन्स जास्त असतील. प्रोटीन्स जास्त आहेत म्हणजेच अमायनो ॲसिड्स जास्त असतील. जर आपण आता हे प्रोटीन इज अ नायट्रोजिनस कंपाऊंड, हे पण विसरायचं नाही, नायट्रोजिनस कंपाऊंड, हे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे, राईट. तर नायट्रोजिनस कंपाऊंड्स असल्यामुळं आपण जर यांना डिस्ट्रॉय करण्याऐवजी, ओके, ॲनिमल्सना कंझ्युम करण्यासाठी दिलं ते चांगली गोष्ट आहे, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन काय यूज होतो, जर आपण यांना या प्लांट्सना, या क्रॉपला आफ्टर हार्वेस्टिंग जर यांना यूज ॲज अ फर्टिलायझर, आपण जर याला सॉईलमध्ये बाय डम्पिंग इनटू अ सॉईल, जर त्याच शेतामध्ये, त्याच मातीमध्ये जर आपण डंप केलं, पुरून टाकलं, म्हणजे नांगरटी करून तिथंच जर हे करून टाकलं, तर त्या जमिनीसाठी तिथं न्यूट्रिएंट्स ॲज अ फर्टिलायझरचं काम करतं ते क्रॉप. तर या लेग्युम प्लांट्स, कारण त्यांच्याकडं हाय अमाऊंट ऑफ नायट्रोजिनस कंपाऊंड आहे, जास्त प्रोटीन्स आहेत, आणि त्या बॅक्टेरिया पण त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्यांच्या रूट नोड्यूलमध्ये. तर त्या बॅक्टेरियांचं नंबर, पॉप्युलेशन तिथं मेंटेन राहावं. त्या बॅक्टेरिया जर आपण सगळे हे डिस्ट्रॉय केलं, जाळून टाकलं, तरी बॅक्टेरिया जाणार मरून. मग पुन्हा जेव्हा आपण असे लेग्युम प्लांट घेणार, त्यांना नायट्रोजन कोण देणार? मग बॅक्टेरिया कमी पडले की उत्पन्न कमी येणार. मग आपल्याला वाटतं की पावसामुळं झालं, सीड्समुळं झालं, तसं काही नसतं. आपल्याला फर्टिलायझर्सची कमी पडली, आपण तिथले बॅक्टेरियाच्या स्पेसीस काढून टाकल्या, राईट. तर अशा प्रकारे जर आपण त्या एकदा पीक घेतलेलं जे काही वेस्ट राहतं, त्याचं प्रोडक्ट राहतं, त्याचं जर आपण ॲज अ फर्टिलायझर, ॲज अ खत म्हणून केलं, तर आपल्याला जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत याचा वापर कमी करण्यासाठी
मदत होती, म्हणजे त्याचा वापर जवळपास कमीच लागतं कारण पीक आपलं चांगलं येत असतं. सो दिस इज अ यूज ऑफ दॅट बीन क्रॉप्स और वी कॅन से लेग्युमिनस प्लांट्स. ओके, जेवढेही शेंगा प्रोड्यूस करणारे प्लांट्स क्रॉप व्हरायटी आपण घेतो त्यांना आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून, जरी हार्वेस्टिंगच्या नंतर बरं का, नाहीतर क्रॉपच्या आधी नाही वापरणार, आपल्याला क्रॉप इल्ड पण पाहिजे, उत्पन्न घेतल्यानंतर जे उरतं त्याला फर्टिलायझर म्हणून वापरायचं. त्याचा फायदा केमिकल फर्टिलायझर घ्यावं लागणार नाहीत जास्त, किंवा आपल्याकडं जे बॅक्टेरिया रायझोबियमचं पॉप्युलेशन शेतात असतं ते कॉन्स्टंट राहतं. ओके, सो दिस इज अबाउट रायझोबियम. पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.